त्याचं उदाहरण म्हणून मी सांगते की बाकीचं ठीक आहे, पण आजही कुठेही ज्या खाजगी किंवा शासकीय ज्या वॉशरूम आहेत जिथं मुताऱ्या तर ज्या ठिकाणी महिला लघवीला किंवा संडासला जातात, तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा मासिक पाळीत वापरले गेलेले पॅड असतील किंवा बाळाने वापरलेलं हगीज असेल, हे सगळंच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला तिथंच त्या स्त्रिया टाकून देतात. त्याच्यामुळे अनेकदा गटारींमध्ये ब्लॉकेज तयार होतात किंवा ते तो जो पाईप असतो तो तिथं त्रास होतो, पाणी जात नाही मध्ये, किंवा ते जे हगीज किंवा मासिक पाळीत वापरलं गेलेलं पॅड असतं त्याच्यात कापूस असतो, ते कापसात ओला झाला का तो पुन्हा फुलतो, ती जरा बघायला नको वाटतं. तर अशा पद्धतीने म्हणजे मला याचंच म्हणायचं की वॉशरूमला गेल्यानंतर पाणी टाकणं किंवा संडास केल्यानंतर पाणी टाकणं किंवा पॅड आणि ते एका बाजूला व्यवस्थित म्हणजे तिथं जो डबा असेल त्याच्यात ठेवणं, तिथं डबा नसेल तर किमान ते आपल्याच पिशवीत नेणं, जिथं योग्य ठिकाणी डबा असेल किंवा ज्याची विल्हेवाट आपण लावू शकतो त्या ठिकाणी ते ठेवणं, हे आपल्याला हे आपण करतो का, तर याचा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे स्वच्छता हे स्त्रियांच्या अंगी असलेला गुण असला असं आपण बऱ्याचदा म्हणत असलो किंवा ते व्हॅल्यू म्हणून आपण त्याच्याकडे बघत असलो तरी तो त्यांचा संकुचित दृष्टिकोन आहे. म्हणजे तो दृष्टिकोन त्यांचा कुटुंब आणि घरापुरताच मर्यादित आहे किंवा अंगणपुरताच मर्यादित आहे. तो त्यांचा म्हणजे तो दृष्टिकोन त्यांचा वाढवला पाहिजे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी देखील तो गुण, ते जे व्हॅल्यू आहे ते जोपासलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबातल्या मुलांना बी जोपासायला सांगायला पाहिजे. लक्षात घ्या, माणूस स्वच्छता प्रिय होता, पण मात्र त्याला स्वच्छता आवडायची का, तो स्वच्छता आवडते. गांधींनी काय केलं तर गांधींनी त्याचा हा कुटुंब आणि घरापुरता जो स्वच्छतेचा दृष्टिकोन होता हा संकुचित दृष्टिकोन फक्त वाढवला आणि त्याचं समाजाशी, त्याचं देशाच्या स्वच्छतेशी, समाज स्वच्छतेशी त्याचं नातं जोडून दिलं. तर हा दृष्टिकोन आपण स्वच्छतेचा जो आहे तो प्रगल्भ करूया आणि आपला कुटुंब आणि आपलं घर याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे समाज आहे, गल्ल्या आहेत, गाव आहेत, आपलं राज्य आहे, आपला देश आहे आणि देशाच्या पलीकडे पण आपण जिथं बाहेर देशात फिरायला जात असतो तिथं त्या प्रत्येक ठिकाणी आपण आपलं जे व्हॅल्यू आहे स्वच्छता हे आपण जोपासलं पाहिजे. एवढाच माझा आग्रह आहे. मला असं वाटतं की आपण हे समजून घेऊया की स्त्रिया पण, मी पुन्हा जे सांगत असते ना की स्त्रिया पण माणूस आहेत. शिकवलं गेलं आहे म्हणून त्या घर आणि अंगण स्वच्छ ठेवतात, पण मात्र अंगण आणि घराच्या पलीकडचं जी स्वच्छता आहे त्या ठिकाणी मात्र त्या थोडी कंजूशी करत असतात. तर असं करू नका माझ्या भगिनींनो. ते टॉयलेट, त्या मुताऱ्या आपल्यालाच वापरायच्या आहेत, त्या आपल्याच आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत, तर त्या देखील आपण स्वच्छ ठेवल्या पाहिजेत आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू.